जय भवानी जय श्री जगदंबे नमन तुझ आंबे करुणी प्रारंभे डफावर थापतून तुण्यातान डफावर थापतून तुण्यातान शाहीर हा महाराष्ट्राचा प्रांत शाहीर हा महाराष्ट्राचा प्रांत काळ भैरवाच गातो गुणगान भारतभूमी देवादिकांची साधू संतांची शूरवीरांची आदर्श मातांची कहाणी ऐका काळ भैरवाची काळ भैरवाची शाहिरान साध चढविला शाहिरान साध चढविला पूर्ण चढून शाहिरी साधाला आज गाईल काळ भैरवाला आज गाईल काळ भैरवाला नगर जिल्हा शेवगाव तालुक्याला मुक्कामी भातकुड गावाला पूर्ण चढून शाहिरी साधाला शाहीर कल्याण गातो पोवाड्याला एकेकाळी प्रकार काही झाला एकेकाळी प्रकार काही झाला ऋषी मुनी जमले स्थानाला ऋषी मुनी जमले स्थानाला विचारील शुक मुनीला विचारील शुक मुनीला देव कोणता श्रेष्ठ वाटला देव कोणता श्रेष्ठ वाटला उत्तर द्यावे आम्हाला द्यावे आम्हाला एकेकाळी ऋषी मुनी एकत्र आले आणि त्यांनी शुक मुनीला विचारलं महाराज सर्वात श्रेष्ठ देव कोणता आहे याचं उत्तर तुम्ही आम्हाला द्या यावेळी चमत्कार घडला अचानक त्या ठिकाणी ब्रह्मदेव आणि विष्णुदेव प्रगट झाले आणि मग काय झालं यावेळी आश्चर्य झाले यावेळी आश्चर्य झाले ब्रह्म विष्णू तेथे प्रगटले ब्रह्म विष्णू तेथे प्रगटले श्रेष्ठ स्वतःला म्हणाले श्रेष्ठ स्वतःला म्हणाले दोघात भांडण जुंपले दोघात भांडण जुंपले वेदांकडे ब्रह्म विष्णू गेले ब्रह्म विष्णू गेले त्या ठिकाणी वाद सुरू होता की जगामध्ये सर्वात श्रेष्ठ देव कोणता आहे आणि यावेळी ब्रह्म आणि विष्णू प्रगट झालेले आहे आणि जो तो स्वतःला श्रेष्ठ समजायला लागला स्वतःला मोठेपण द्यायला लागला दोघांचं भांडण जुंपलेलं आहे आणि मग सर्वात श्रेष्ठ देव कोणता आहे हे विचारण्याकरता सर्व वेदांकडे गेले आणि त्यावेळेला वेदानं उत्तर दिलेलं आहे की जो परब्रह्म माया पार करून जातो तोच सर्वश्रेष्ठ असतो भगवान शिवशंकर हे सर्वश्रेष्ठ आहेत आणि असं म्हटल्यानंतर ब्रह्मा आणि विष्णू हसायला लागलेले आहेत अरे आमच्यापेक्षा भगवान शिवशंकर श्रेष्ठ आहे भगवान शिवशंकराची या दोघांनी निंदा करायला प्रारंभ केला आणि यावेळी त्या दोघांमध्ये युद्धाला प्रारंभ झालेला आहे आणि मग काय झालं शंकराची निंदा करून ब्रह्म विष्णून आश्रांचा मारा करून त्यातून ज्योती प्रगटून पृथ्वीचे केले रक्षण त्या एका ज्योतीमधून
त्या एका ज्योतीमधून काळ भैरव झाले निर्माण, झाले निर्माण. शंकराची निंदा ब्रह्म विष्णू करू लागले. दोघांमध्ये युद्धाला प्रारंभ झाला. एकमेकावर त्यांनी प्रचंड अस्त्रांचा मारा सुरू केलेला आहे. आणि यावेळेला भगवान शिवशंकर क्रोधायमान झाले आणि भगवान शिवशंकरानं आपला डावा हात झटकला आणि याच वेळी त्या दोन अस्त्रांच्या मध्ये एक ज्योती प्रगट झाली आणि अस्त्रांपासून नष्ट होणारी पृथ्वी त्या एका ज्योतीनं वाचवली. आणि या ज्योतीमधूनच श्री काळ भैरवनाथ प्रगट झाले. काळ भैरवनाथ प्रगट झाले. काळ भैरवनाथ प्रगट झाले. आणि मग शिव क्रोधाने जन्मातू आला, पाप भक्षिण्या उभा राहिला. पाप भक्षिण्या उभा राहिला. ब्रह्मदेवाचा गर्व हरिला. जो बाळा जो रे, हाती त्रिशूल गळ्या सर्पाची माळ, आपल्या भक्तांचा करी तो सांभाळ. आपल्या भक्तांचा करी तो सांभाळ. भूत पिशांच्या काळाचा काळ. भूत पिशांच्या काळाचा काळ. जो बाळा जो रे, श्रेष्ठ असे तुझी काशी नगरी, विश्राम केला तू जाता सोनारी. विश्राम केला तू जाता सोनारी. आगड गावावर कृपा हो करी. जो बाळा जो रे, मन प्रसन्ने तुझ्या दर्शनी, भयमुक्ती होते तुला पाहुनी. भयमुक्ती होते तुला पाहुनी. भक्त पायी तुझ्या कृपा करावी. जो बाळा जो रे, भक्त वत्सल तू करुणा करा. भूतनाथा तू कीर्तिदायका. भूतनाथा तू कीर्तिदायका. शरण तुझ प्रपंच सारा. जो बाळा जो रे, अशा रीतीनं काळ भैरवनाथ प्रगट झाले. आणि मग काय झालं? ब्रह्मदेव म्हणे नाथाला. ब्रह्मदेव म्हणे नाथाला, मीच असे बघा श्रेष्ठत्वाला. मीच आहे बघा श्रेष्ठवाला. म्हणून कर माझ्या स्तुतीला. भैरवानी नकार दिला. भैरवानी नकार दिला. नकार ब्रह्मदेवाने सांगितलं, काळ भैरवा, तू माझ्या मुखातून प्रगट झालेला आहे आणि मी सर्वश्रेष्ठ आहे. तू माझी स्तुती कर. त्यावेळेला भैरवाने नकार दिलेला आहे. आणि मग ब्रह्मदेवानी डावट टाकला. ब्रह्मदेवाने डावट टाकला. नाव ठेवलं भगवान शंकराला. नाव ठेवलं भगवान शंकराला. राग आला काळ भैरवाला. राग आला काळ भैरवाला. ब्रह्माच्या उडवलं शिराला. उडवलं शिराला. ब्रह्मदेवानी काळ भैरवनाथाच्या समोर भगवान शिवशंकराची निंदा केली. अरे त्या शिवशंकराची स्तुती
करण्यापेक्षा माझी स्तुती कर. परंतु काळभैरवाने नकार दिला. ब्रह्मदेवाला राग आला. भगवान शिवशंकराला नाव ठेवायला लागला. काळभैरवाचा राग अनावर झालेला आहे. आणि काळभैरवाने काय केलं? भैरवनाथाला राग आला, राग अनावर झाला. आणि भैरवानी उजव्या हाताच्या करंगुळीनं ब्रह्मदेवाचं शिर उडवलं. ब्रह्मदेवाचं शिर उडवलेलं आहे. निंदा केली भगवान शंकरानं. निंदा केली भगवान शंकरानं. भगवान शंकरानं काय केलं काळभैरवानं? ब्रह्मदेवानं भगवान शिवशंकराची निंदा केली. मग काळभैरवानं काय केलं? आपुल्या त्या उजव्या हातानं, आपुल्या त्या उजव्या हातानं, हाताच्या करंगुळीनं, हाताच्या करंगुळीनं शिर त्याचं दिलं उडवून. दिले उडवून. काळभैरवानं ब्रह्मदेवाचं शिर उडवलं. ते शिर लांब जाऊन पडलेलं आहे. आणि शिर उडवल्यानंतर त्या ठिकाणी साक्षात भगवान शिवशंकर प्रगट झाले. साक्षात भगवान शिवशंकर प्रगट झाले. आणि काळभैरवाला म्हणायला लागलेले आहे, काळभैरवा, मी तुला फक्त ब्रह्मदेवाला शासन करायचं सांगितलं होतं, हत्या नाही. तू ब्रह्महत्या केलीस आणि याचं प्रायश्चित्य तुला भोगावं लागेल. आणि मग भगवान शिवशंकरानं काळभैरवाला आदेश दिला. काय सांगितलं? आदेश दिला भगवान शंकरानं. आदेश दिला भगवान शंकरानं. भगवान शंकरानं ब्रह्माचे शिर घेऊन, ब्रह्माचे शिर घेऊन तीर्थयात्रा यावे करून, तीर्थयात्रा यावे करून शिर हाती घेतले भैरवानं. शिर हाती घेतलं भैरवानं. भटकंती केली नाथानं काळभैरवानं. आणि ते ब्रह्मदेवाचं उडवलेलं शिर काळभैरवानं आपल्या हातामध्ये घेतलं. आणि भगवान शिवशंकराची आज्ञा घेऊन ते भटकंती करू लागले. आणि फिरता फिरता काळभैरवनाथ काशीच्या विशीजवळ आलेले आहे. आणि भगवान शिवशंकराने सांगितलं होतं, ज्या ठिकाणी तुझ्या हातातून हे शिर पडेल त्याच ठिकाणी तू केलेल्या हत्येच्या प्रायश्चित्त त्या ठिकाणी तुला मिळालं असं समज. आणि भगवान शिवशंकराची ती आज्ञा मानून काळभैरवनाथ भटकंती करू लागले. आणि काळभैरवनाथ फिरत फिरत वाराणसीच्या तळ्यावर आले. आणि तेथे त्यांच्या हातून ते शिर खाली पडलेलं आहे. आणि ते शिर खाली पडल्यानंतर त्याच ठिकाणी काय झालं? भगवान शंकर प्रगट होऊन, भगवान शंकर प्रगट होऊन काळभैरवा त्यांनी सांगून, काळभैरवा त्यांनी सांगून काशीचा कोतवाल म्हणून अधिकार तुला देऊन, काशीचा कोतवाल म्हणून अधिकार तुला देऊन आधी होईल तुझे दर्शन, आधी होईल तुझे दर्शन. त्याला घडेल काशी तीर्थस्थान, काशी तीर्थस्थान. जी जी जी. आणि त्या ठिकाणी भगवान शिवशंकर प्रकट झाले. त्यांनी सांगितलं की तुला प्रायश्चित्य मिळालं. आता तुला काशीचा कोतवाल म्हणून अधिकार मिळाला. सगळ्यांच्या अगोदर तुझं दर्शन लोकांना भाविकांना घ्यावं लागेल. आणि जो तुझं प्रथम दर्शन घेईल त्याला काशी तीर्थ स्थान घडेल असा आशीर्वाद दिला. आणि मग भगवान शंकर प्रगट होऊन, भगवान शंकर प्रगट होऊन काळभैरवा त्यांनी सांगून, काळभैरवा त्यांनी सांगून काशीचा कोतवाल म्हणून अधिकार तुला देऊन आधी होईल तुझे दर्शन. त्याला घडेल काशी तीर्थस्नान, काशी तीर्थस्नान. भाविकांनो, या महाराष्ट्रात
देवांची अनेक देवस्थान आहेत. कारण महाराष्ट्र भूमी ही साधू संतांची भूमी आहे, देवादिकांची भूमी आहे. या भूमीमध्ये जन्म घेण्याला सुद्धा पूर्वजन्मीचं भाग्य लागतं. तुमचं माझं पहिलं भाग्य आहे की आपला जन्म या भारतात झाला. दुसरं भाग्य आहे तो महाराष्ट्रात झाला. आणि तिसरं भाग्य आहे नगर जिल्ह्यामध्ये झाला. याचं कारण आहे अहमदनगर जिल्हा ही शूरवीरांची, आदर्श मातांची आणि देवादिकांची, साधू संतांचं वास्तव्य असणारी भूमी आहे. आणि याच अहमदनगर जिल्ह्यात नगर तालुक्यात अहमदनगर पासून 17 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या श्री क्षेत्र आगडगावी काळ भैरवनाथानं अवतार घेतला. आणि त्याच गावाचा इतिहास, त्याच गावाची कथा आपल्या समोर सादर करत आहे. जरा लक्षपूर्वक ऐका. महाराष्ट्र भूमी साधू संतांची, देवादिकांची, शूरवीरांची, आगडगावच्या भैरवनाथांची, भैरवनाथांची नगर जिल्ह्यात, नगर जिल्ह्यात, नगर तालुक्यात श्री क्षेत्र आगडगावात, श्री क्षेत्र आगडगावात काळ भैरव असे साक्षात, असे साक्षात धन्य धन्य असे ते गाव. पुण्यभूमी धाव, कीर्ती हो झाली महाराष्ट्रात, कीर्ती हो झाली महाराष्ट्रात. काळ भैरव तेथे साक्षात, जी 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 काळ भैरव श्री क्षेत्र आगडगाव या गावी काळ भैरवनाथांचं दर्शन झालं. काळ भैरवनाथ हे दुसरे तिसरे कोणी नसून साक्षात भगवान शिवशंकराचे अवतार आहे. काळ भैरवनाथ आगडगावी प्रगट झाले. त्यावेळेचा इतिहास, त्यावेळेची ती कहाणी, एक कथा आपल्या समोर सादर करत आहे. त्यावेळी काय झालं होतं? एकेकाळी प्रकार काही झाला. प्रकार काही झाला. त्रास होतो संत सज्जनाला, त्रास होतो संत सज्जनाला, ऋषी मुनी भाविक भक्ताला, ऋषी मुनी भाविक भक्ताला. राक्षसांनी छळ मांडीला, छळ मांडीला. एकेकाळी या परिसरामध्ये राक्षसांनी धुमाकूळ घातला. त्यांच्या त्रासाला सर्वसामान्य लोक, ऋषी मुनी त्रासून गेले. देवांचा धावा करू लागले. ऋषी मुनींना राक्षस छळू लागले. ही धरणी माता राक्षसांच्या अत्याचारानं कापू लागली. ब्रह्मदेवाला प्रसन्न करून आम्हाला अविवाहितांच्या हातून मृत्यू नसावा असा वर या राक्षसांनी मिळवला होता. सोनारी तालुका परंडा, जिल्हा उस्मानाबाद येथे श्री काळ भैरवनाथांचं देवस्थान आहे. शीना नदी जवळून वाहते आणि त्याच नदी तीरी ऋषी मुनींच्या गुहा होत्या. ते ध्यान धारणा करायचे, तपश्चर्या करायचे. त्यावेळी या दंडकारण्यामध्ये या दैत्यांचं वास्तव्य होतं. आणि मग ब्रह्मदेवा करती वंदन, ब्रह्मदेवा करती वंदन, आमचे दुःख घ्यावे जाणून, आमचे दुःख घ्यावे जाणून.
राक्षसांना द्यावे शासन, राक्षसांना द्यावे शासन. उत्तर दिलं ब्रह्मदेवानं, उत्तर दिलं ब्रह्मदेवानं. आराधना शिवाची करुण, आराधना शिवाची करुण. मग पुढे ऋषी मुनीनं, मग पुढे ऋषी मुनीनं शिवभक्तीत लीन होऊन, शिवभक्तीत लीन होऊन शिवशंकर झाले प्रसन्न, शिवशंकर झाले प्रसन्न. गाढाने घेतले ऐकून, घेतले ऐकून. ब्रह्मदेवाला विनंती केली ऋषी मुनीनं की देवा आमचं गाराण ऐका, आम्हाला या राक्षसांच्या त्रासातून सोडवा. ब्रह्मदेवाने सांगितलं की तुम्ही शिवाची आराधना करा आणि शिवाची आराधना केल्यानंतर तुम्हाला याच्यातून निश्चित मार्ग मिळेल. आणि ऋषी मुनी शिवभक्तीमध्ये लीन होऊ लागलेले. त्या ऋषी मुनींची भक्ती पाहून, त्यांची श्रद्धा पाहून भगवान शिवशंकर प्रगट झाले. त्यांनी या ऋषी मुनींचं गाराण ऐकून घेतलं आणि मग त्यांनी काळ भैरवनाथाला आज्ञा केलेली आहे. काळ भैरवनाथ भगवान शिवशंकराच्या आज्ञेवरून सोनारीला जात असताना याच दंडकारण्यामधून ते चालले होते. आणि जाता जाता एका झाडाखाली ते थांबले. ते गाव म्हणजे सध्याचं आगडगाव. एका झाडाखाली ते थांबलेले आणि यावेळेला काही मुलं, गुराखी मुलं गाई गुरं चारत होती. श्री काळ भैरवनाथ एका झाडाखाली थांबले आणि मग काळ भैरव काशीवरून सोनारी गावाला, सोनारी गावाला, सोनारी गावाला. काळ भैरव काशीवरून सोनारी गावाला, सोनारी गावाला, सोनारी गावाला. सोनारी गावाला अरण्यात थांबले समयाला. सोनारी गावाला अरण्यात थांबले समयाला. सोनारी गावाला अरण्यात थांबले समयाला. गुराखी मुलं चारत होती गाई वासराला, गाई वासराला, गाई वासराला. गुराखी मुलं चारत होती गाई वासराला, गाई वासराला, गाई वासराला. गाई वासराला दुपारी बसले भोजनाला, गाई वासराला दुपारी बसले भोजनाला. गाई वासराला दुपारी बसले भोजनाला. मुक्या मुलाने मित्रमंडळी हाताने खुणविले हो, हाताने खुणविले हो, हाताने खुणविले. मुक्या मुलाने मित्रमंडळी हाताने खुणविले हो. हाताने खुणविले हो, हाताने खुणविले. हाताने खुणविले लक्ष नाथांकडे गेले, हाताने खुणविले लक्ष नाथाकडे गेले. हाताने खुणविले लक्ष नाथाकडे गेले. मुक्या मुलाने शिदोरी सोडली पाहिले भैरवाला हो, पाहिले भैरवाला हो, पाहिले भैरवाला. मुक्या मुलाने शिदोरी सोडली पाहिले भैरवाला हो. पाहिले भैरवाला हो, पाहिले भैरवाला. पाहिले भैरवाला यावे म्हणे तुम्ही जेवणाला, पाहिले भैरवाला यावे म्हणे तुम्ही जेवणाला. पाहिले भैरवाला यावे म्हणे जेवणाला. मुक्या मुलाचे प्रेम पाहून भैरव गहिवरले हो, भैरव गैवरले हो, भैरव गैवरले. मुक्या मुलाचे प्रेम
पाहुणी भैरव गहिवरले हो. भैरव कैवरले हो, भैरव कैवरले. भैरव गहिवरले जेवणी तृप्त तेथे झाले. भैरव कैवरले जीवनी तृप्त झाले. भैरव कैवरले जीवनी तृप्त झाले. फिरवला हात मुक्या मुलाच्या डोईवरून हो. बोला डोईवरून हो, डोईवरून. फिरवला हात मुक्या मुलाच्या डोईवरून हो. डोईवरून हो, डोईवरून. डोईवरून वर तू घ्यावा मागून. डोईवरून वर तुझ्यावर मागून. डोईवरून वर तुझ्यावर मागून. काळ भैरवनाथ सोनारीला जात असताना आगडगावच्या अरण्यामध्ये थांबले. काही मुलं गाई वासराला चारत होती. दुपारची वेळ, मुलं जेवणा करता बसली. सर्वांनी शिदोऱ्या सोडल्या आणि जेवणाला प्रारंभ केला. एवढ्यात एका झाडाखाली कोणीतरी एक बाबा, कोणीतरी एक महाराज तिथे थांबलेला आहे असं एका मुक्या मुलांच्या दृष्टीला पडलं. मुक्या मुलानं सिदोरी सोडली आणि इतर मित्रमंडळीला खुणवलं की कोणीतरी झाडाखाली थांबलेलं आहे, आपण त्यांना जेवायला बोलूया. इतर मुलांनी त्याकडे दुर्लक्ष केलं, परंतु मुक्या मुलानं ती सिदोरी उचलली आणि सिदोरी उचलून तो काळ भैरवनाथांकडे गेला आणि काळ भैरवनाथांना खुणवलं, महाराज ही माझी सिदोरी आहे, आपण जेवण करावं अशी माझी इच्छा आहे. त्या मुलाचं प्रेम काळ भैरवनाथानं पाहिलं. काळ भैरवनाथाला अतिशय आनंद झाला. काळ भैरवनाथानं अतिशय आनंद झालेला आहे. त्यांनी सांगितलं, बाळा मी तुझ्याबरोबर जेवण करणार आहे, तुझी इच्छा मी पूर्ण करणार आहे, परंतु तुझ्याकडे कोरडी भाकर आहे, मी कोरडी भाकर कशी खाऊ? मला याच्याबरोबर काहीतरी पाहिजे तर मी भाकर खाऊ शकेल. आणि मग त्या मुक्या मुलाला आनंद झाला आणि पुढे काय झालं ऐकूया. फिरवला हात मुक्या मुलाच्या डोईवरून हो. डोईवरून हो, डोईवरून. डोईवरून वर तू घ्यावा मागून. 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 आणि मग काळ भैरवनाथ मुक्या मुलानं ती सिदोरी काळ भैरवनाथांच्या समोर धरलेली आहे. त्या मुलाच्या मनातील भाव काळ भैरवनाथानं ओळखले. काळ भैरवनाथानं विचार केला, या मुक्या मुलाची इच्छा आहे की आपण जेवण करावं. याला बोलता येत नाही, पण त्याच्या मनात आपल्याबद्दल असणारा आदर प्रेम काळ भैरवनाथांनी ओळखला. आणि काळ भैरवनाथ त्या मुक्या मुलाला म्हणाले, बाळा मी जेवण करी, पण तुझ्याजवळ नुसती भाकरी आहे, त्याच्याबरोबर काही नाही. आणि हे ऐकल्यानंतर इतर मुलांना काळ भैरवनाथानं सांगितलं की जा, समोर जी गाय दिसते
त्या गाईचं दूध घेऊन या. इतर मुलानं सांगितलं, महाराज तुम्ही ज्या गाईकडे वोट केलं, ज्या गाईचं दूध आणण्याचं तुम्ही आम्हाला सांगितलं, पण ती गाय वांज आहे, ती दूध देत नाहीये. काळ भैरवनाथानं सांगितलं, चिंता करू नका, हा कमंडलू घ्या, गाईच्या पाठीवर थाप टाका, गाय दूध देईल. या मुलांनाही त्यावेळेला आश्चर्य वाटलं. बघूया म्हटले काय होतंय ते. एका साध्या विषयात असणाऱ्या काळ भैरवनाथांना त्या मुलांनी ओळखलं नाही. आणि त्यावेळेला ही मुलं त्या गायीकडे गेलेले, हातामध्ये कमंडलू घेतला. मुका मुलगा त्याच ठिकाणी उभा होता. आणि जवळ गेल्यानंतर त्यांनी गायीच्या पाठीवरती थाप टाकली. आणि भाविकांनो, चमत्कार झाला. त्या वांद असणाऱ्या त्या गायीला पाना फुटला आणि कमंडलू भरून तिनं दूध दिलेला आहे. हा चमत्कार त्या सर्व मुलांनी पाहिला. मुक्या मुलानं देखील हा चमत्कार पाहिला. पळतच आले. नाथांच्या जवळ तो कमंडलू दिला आणि नाथांनी ती दूध आणि भाकर सेवन केलेलं आहे. मुका मुलगा पाहत होता. आणि त्यावेळेला मुक्या मुलाचे अंतर्मनातले भाव नाथांनी ओळखले की याला बोलता येत नाहीये. आणि मग नाथांनी त्याच्याकडे कृपा दृष्टी टाकली आणि सांगितलं की बेटा, काय हवंय तुला? मी तुझे भाव ओळखले, तुझं कल्याण होईल. नाथांनी त्याला आशीर्वाद दिलेला आहे. आणि भैरवनाथांचा आशीर्वाद मिळाला. भैरवनाथानं सांगितलं, तुला मागायचं असेल, जो काही तुझ्या मनात इच्छा असेल तो मला वर माग. पण काळ भैरवनाथानं त्या मुलाचं दुःख जाणलं होतं. काळ भैरवनाथाने आशीर्वाद दिला आणि आश्चर्य झालं भाविकांनो. मुक्या असणाऱ्या त्या मुलाला वाचा फुटली. तो बोलू लागला. आणि हा चमत्कार इतर मुलांनी पाहिलं की मुक्याला वाचा आली. हा सामान्य माणूस नाही आहे, कोणीतरी संत आहे, कोणीतरी महात्मा आहे, कोणीतरी साक्षात परमेश्वर आहे. आणि हे कुतूहल सांगण्याकरता ती मुलं गावामध्ये पळाली. मुका मुलगा त्याच ठिकाणी होता. सगळी मुलं गावात आलेली आहे. आणि हा घडलेला चमत्कार त्यांनी गावातील वडीलधारी मंडळींना सांगितलेला आहे. आणि भैरवनाथांच्या आशीर्वादानं त्या मुक्या मुलाला वाचा आली. हा प्रसंग आहे आमच्या श्री क्षेत्र आगडगाव या ठिकाणी घडलेला. आणि मग काय झालं? भैरवांनी आशीर्वाद दिला. भैरवांनी आशीर्वाद दिला, आशीर्वाद दिला. वाचा फुटली मुक्या मुलाला, वाचा फुटली मुक्या मुलाला. अत्यानंद झाला मनाला, अत्यानंद झाला मनाला. काय हवे मागावे मला, काय हवे मागावे मला. पाणी नव्हतं त्याच स्थानाला, पाणी नव्हतं त्याच स्थानाला. नाथांनी त्रिशूळ रोवला, नाथांनी त्रिशूळ रोवला. पाणी लागले त्याच वेळेला, त्याच वेळेला. नाथांच्या कृपाशीर्वादानं, काळ भैरवनाथांच्या कृपेनं त्या मुक्या मुलाला वाचा आली. काळ भैरवनाथांनी त्या मुलाला सांगितलं, बेटा बोल बोल, काय हवंय तुला? वर माग, मी तुझी इच्छा पूर्ण करीन. भाविकांनो, जेथे त्रिशूळ रोवला त्या ठिकाणी पाणी लागलं. आजही त्या तलावामध्ये त्रिशूलबा दौलत दैवत आहे. काळ भैरवनाथांच्या आशीर्वादानं आजही आगडगावच्या आणि परिसरातल्या भाविकांची एक निस्सीम श्रद्धा आहे की दुष्काळ जरी पडला तरी या तलावाचं पाणी पूर्णपणे आटत नाही, अशी भाविकांची श्रद्धा आहे. त्याला त्रिशूलबा दैवत असं म्हणतात. सर्वजण पाणी पिऊन तृप्त झाले आणि मुक्या मुलाला सांगितलं होतं की मला एखादा वर माग. मुक्या मुलानं वर मागितला. काय मागितला?
देवा सदा व्हावे तुमचे दर्शन, सदा व्हावे तुमचे दर्शन, तुमचे दर्शन. म्हणून राहावे येथे थांबून, म्हणून राहावे येथे थांबून. ततास तू म्हटले नाथान, ततास तू म्हटले नाथान. कायम राहील देतो वचन, कायम राहील देतो वचन. भक्तात सुख समाधान, भक्तात सुख समाधान. हा केला येईल धावून, येईल धावून. महाराज आपण मला वर मागण्याचं सांगितलं, मला तुम्ही वाचा दिली. या गावाला सदैव तुमचं दर्शन व्हावं म्हणून तुम्ही येथेच थांबून राहावं अशी आमची सगळ्यांची इच्छा आहे. काळ भैरवनाथानं त्या मुक्या मुलांची इच्छा पूर्ण करण्याचं ठरवलं आणि काळ भैरवनाथ त्याला तथास्तु म्हटलेलं आहे. भक्ताला समाधान वाटलं. काळ भैरवनाथांनी सांगितलं चिंता करू नका, तुमच्या हाकेला मी धावून येईल, तुमच्या सुख दुःखात मी राहील, सगळीकडे सुख आणि समाधान राहील असा नाथांनी आशीर्वाद दिलेला. भक्तांची दुःख निवारण करी. भाविकांनो प्रत्यक्ष भगवान शिवशंकर अवतार काळ भैरवनाथ आगडगावला थांबण्याचं वचन दिलेलं आहे. त्याच वेळी या परिसरामध्ये एक भयभीत अशा स्वरूपाचं वातावरण होतं. तो परिसर दंडकारण्याचा होता आणि त्या अरण्यातील राक्षसांचा दैत्यांचा त्रास त्या काळी त्या गावाला त्या परिसराला होत होता. काळ भैरवनाथांच्या जवळ ही व्यथा प्रगट झाली. काळ भैरवानं त्या राक्षसांचं मन परिवर्तन केलं आणि त्यांच्या हातून एका रात्रीतून मंदिर बांधून घेतलं की जे मंदिर एक भव्य दिव्य असं मंदिर आहे. मोठमोठी दगड त्या मंदिराकरता वापरलेली आहेत. एवढ्या प्रचंड त्या शिला 20-20, 25-25 लोकांनी जरी उचलायचा प्रयत्न केला तरी सहजासहजी उचलणार नाहीत. एवढे आगडबंब आवाढव्य अशा स्वरूपाची ती दगड, त्यातल्या त्यात ते घडवलेले देखील आहेत. आणि मग शिवभक्त काळ भैरवान, शिवभक्त काळ भैरवान, काळ भैरवान राक्षसांच्या बघा हातून, राक्षसांच्या बघा हातून त्याच वेळी एका रात्रीतून, त्याच वेळी एका रात्रीतून मंदिर घेतले बांधून, मूर्तीची स्थापना करून, मूर्तीची स्थापना करून गंगा स्नान त्यांनी घालून, त्यांनी घालून शिवभक्त काळ भैरवानं एकाच रात्रीतून मंदिर उभं केलेलं आहे. मूर्तीची स्थापना झाली, गंगा स्नान त्या मूर्तीला घालण्यात आलं. भाविकांनो ज्या 3 राक्षसांच्या हातून भैरवनाथानं मंदिर बांधून घेतलं त्यांची नावं लक्षात ठेवा. आगडमल, आगडबम, रतडमल आणि देवमल. आणि त्यांच्याच नावावरून आगडमल वरून आगडगाव, रतडमल वरून रतडगाव आणि देवमल वरून देवगाव अशी या गावांना नावं मिळाली. ही 3 गावं प्रत्येकी एकमेकाच्या पासून 4 ते 5 किलोमीटर अंतरावर आहेत आणि विशेष म्हणजे डोंगराळ भागात असूनही समृद्ध आहेत. याचं कारण आहे या गावाला साक्षात भगवान शिवशंकर काळ भैरवाचं वास्तव्य आहे आणि त्यांच्या वास्तव्यानं हा परिसर पुनीत पावन झालेला आहे. त्याच वेळी राक्षसांच्या त्रासामुळं येथील वंशवेल वाढत नव्हता. एक जरब होती, एक धाक होता. परंतु काळ भैरवाच्या कृपेनं
तो वंशवेल वाढायला लागला आणि जिकडे तिकडे आगड गावला आनंदाचं वातावरण निर्माण झालं. आणि मग काळ भैरव आगड गावाला, काळ भैरव आगड गावाला, आगड गावाला भाविकांच्या नित्य दर्शनाला, भाविकांच्या नित्य दर्शनाला, सुख शांती त्यांना देण्याला, सुख शांती त्यांना देण्याला, तेथेच असे वास्तव्याला, असे वास्तव्याला प्रत्येक गावाचं काही ना काहीतरी वैशिष्ट्य असतं. आमच्या आगडगावची देखील अनेक वैशिष्ट्य आहे. हे गाव सधन आहे, सगळी माणसं प्रेमाची आहे. ज्याप्रमाणे शनी शिंगणापूरला घरे आहेत पण दारे नाहीत, वृक्ष असून छाया नाही, देव आहे पण मंदिर नाही, त्याचप्रमाणे आमच्या श्री क्षेत्र आगडगावला देखील आजही दुमजली इमारत तुम्हाला दिसणार नाही. आणि तसा प्रयत्न जर झाला तर आजही काही ना काहीतरी चमत्कार त्याला घडतो. ही भाविकांची नितांत श्रद्धा आहे आणि ती सत्य आहे. असंच क्षेत्र आगडगाव, किती त्या गावाचं भाग्य थोर म्हणावं लागेल. त्या गावाची माती किती पावन असेल, त्या गावाचे पूर्वज किती पुण्यवान असतील, की आपल्या आगामी पिढी करता एक प्रकारे देवाचा सदैव वरदहस्त राहावा याच्याकरता त्यांनी केलेलं पुण्य हे आजच्या पिढीला उपयोगी यायला लागलेलं आहे. असं ते आगडगाव मंदिराच्या प्रथम दरवाजावर ज्या 3 राक्षसांनी हे मंदिर बांधलं, भैरवनाथांनी बांधून घेतलं, त्यांची 3 मुंडके सीर त्या ठिकाणी बसवलेले आहे. आणि मग पुढे काय झालं जरा लक्षपूर्वक ऐका. श्री क्षेत्र आगडगाववरून राहिलेलं भगवान शिवशंकराने सांगितलेलं काम ते पूर्ण करण्याकरता पण मी सदैव इथे राहील आगडगावला असा आशीर्वाद दिलेला होता. परंतु जे काम करायचं होतं त्याकरता त्यांना पुढे जाणं होतं. काळ भैरवनाथ पुढे काय झालं ऐका. शंकराच्या मानून आज्ञेला, शंकराच्या मानून आज्ञेला भैरवनाथ निघाले सोनागिरीला, भैरवनाथ सोनागिरीला पूर्ण करणे होते कार्याला, पूर्ण करणे होते कार्याला. पुढे ऐका प्रकार काय झाला, प्रकार काय काळ भैरवनाथ पुढे सोनारीला निघाले. कारण अपूर्ण काम पूर्ण करायचं होतं. ब्रह्मदेवाचा दैत्यांवर होता की अवैवितांच्या हातूनच तुम्हाला मृत्यू येणार नाही, कारण त्यांच्या रक्ताच्या थेंबातून अनेक राक्षस निर्माण होतील आणि दैत्यांच्या वधाकरिता विवाहित होणं गरजेचं होतं. ठराविक घटकेत विवाह केला तरच मी थांबेल या अटीवर काळ भैरवनाथांचा विवाह आंबे जोगा येथे जोगेश्वरी देवीशी ठरला. परंतु कोंबडा आरवण्यापूर्वी तो न झाल्यानं ते पुढे निघून गेले. आणि मग पुढे जोगेश्वरीनं, मग पुढे जोगेश्वरीनं योगिनी अवतार केला धारण, योगिनी अवतार केला धारण. विवाह केला भैरवाण, विवाह केला भैरवाण. दैत्यांचा संहार करून, दैत्यांचा संहार करून रक्ताच्या थेंबा थेंबातून, रक्ताच्या थेंबा थेंबातून राक्षस होती निर्माण, राक्षस होती निर्माण. काय केलं काळ भैरवान, काळ भैरवान सोनारी पासून जवळ असलेल्या मुख्य ग्राम मुगाव येथे जोगेश्वरी शेषाच्या पोटी योगिनी अवतार धारण केला. चैत्र वद्य अष्टमी
12 वाजता काळ भैरवनाथांचा विवाह जोगेश्वरी देवीशी झाला. त्या ठिकाणी लढाईला प्रारंभ झालेला आहे. वध होऊ लागला. त्यांच्या रक्ताच्या थेंबातून नवनवीन राक्षस निर्माण व्हायला लागले. आणि काळ भैरवनाथांनी शंकिनी, कंकणी, दंकिनी अशा 64 योगिनींची आराधना करून त्यांना प्रसन्न करून घेतलं. आणि दैत्यांचं रक्त जमिनीवर पडू न देता योगिनी त्या प्राशन करू लागल्या आणि दैत्यांचा संहार झाला. आणि मग शासन करून दैत्याला, शासन करून दैत्याला पाणी हवे शस्त्र धुण्याला, पाणी हवे शस्त्र धुण्याला नाथांनी त्रिशूळ रोवला. पाणी लागले त्याच समयाला, त्याच समयाला लोहतीर्थ म्हणून हे स्थान ओळखलं जातं. भैरवनाथांनी राक्षसांचा संहार केला. जे काम करायचं होतं ते आता पूर्ण झालं. याचा आनंद उत्सव म्हणून चैत्र वद्य अष्टमी 6 दिवस सोनारीला मोठी यात्रा भरते. आणि आमच्या श्री क्षेत्र आगडगावला चैत्र शुद्ध पौर्णिमेनंतर हनुमान जयंती नंतर येणाऱ्या रविवारी 3ऱ्या दिवशी येणारा रविवार सोडून मोठी यात्रा भरते. आणि यावेळी श्री क्षेत्र आगडगावला आनंद उत्सव साजरा होत असतो. त्या गावात यात्रेच्या दिवशी कसं वातावरण असतं याचं वर्णन शाहिरानं केलेलं आहे. या आगड गावात काय वाजत गाजत, काय वाजत गाजत काळ भैरवनाथांचं नाव गाजत गाजत, काळ भैरवनाथांचं नाव गाजत गाजत. आगड गावात काय वाजत गाजत, काय वाजत गाजत काळ भैरवनाथांचं नाव गाजत गाजत, काळ भैरवनाथांचं नाव गाजत गाजत. भैरवाच्या पुण्य वास्तव्यानं, काळ भैरवाच्या पुण्य वास्तव्यानं श्री क्षेत्र आगडगाव झाले पुनीत पावन. काळ भैरवनाथांच्या पुण्य वास्तव्यानं श्री क्षेत्र आगडगाव झाले पुनीत पावन. हसत खेळत गुणगाती आनंदात, गुणगाती आनंदात भैरवनाथांचं नाव गाजत गाजत, भैरवनाथांचं नाव गाजत गाजत. भैरवनाथ इतिहाकेला धावून भाविक भक्तांचे करती दुःख निवारण. श्री काळ भैरवनाथ इतिहाकेला धावून भाविक भक्तांचे करती दुःख निवारण. श्री भगवान शिवशंकर काळ भैरव साक्षात, काळ भैरव साक्षात भैरवनाथांचं नाव गाजत गाजत, भैरवनाथांचं नाव गाजत गाजत. श्री भैरवनाथांचं
सुख शांती समाधान होईल संपन्न जीवन. श्री भैरवनाथांचं जेव्हा होईल दर्शन, सुख शांती समाधान होईल संपन्न जीवन. यशाची नवी पहाट फुटेल तुमच्या जीवनात, फुटेल तुमच्या जीवनात. काळ भैरवाच नाव गाजत गाजत, काळ भैरवाच नाव गाजत गाजत. यात्रा भरते येथे चैत्र पौर्णिमेला, भाविक भक्त येती भैरवनाथांच्या दर्शनाला. यात्रा भरते येथे चैत्र पौर्णिमेला, भाविक भक्त येती भैरवनाथांच्या दर्शनाला. श्री क्षेत्र आगड गावचे नाव झाले बघा महाराष्ट्रात, नाव महाराष्ट्रात. भैरवनाथांचं नाव गाजत गाजत, काळ भैरवाच नाव गाजत गाजत. अशा रीतीनं तो यात्रेचा आनंद गावामध्ये असतो. भाविकांनो, या गावाचं आणखी एक वैशिष्ट्य आहे. श्री क्षेत्र आगड गावला भूतांची यात्रा भरते. भूत म्हटलं की माणसाच्या अंगावर काटा उभा राहतो, परंतु हे सत्य आहे. या ठिकाणी ही यात्रा भरते.